नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या वतीनं आपण विचारांची वारी करत आहोत. त्या वारीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. यंदाच्या आषाढी वारीसाठी आपणा सर्वांना शुभेच्छा. वारीचं वातावरण अजून आहे. एकादशीच्या दिवशी सगळे वारकरी, सगळ्या दिंड्या, सगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये असतात आणि त्या दिवशीचा उपवास, त्या दिवशीचं हरिजागर, हरिकीर्तन. नंतर आपल्याला कल्पना आहे की एकादशीचा उपवास सोडतो म्हणजे त्याला पारणं म्हणतात. त्याला उद्यापन नाही म्हणत, ते पारणं. आणि त्याच्यानंतर पौर्णिमेपर्यंत वारकरी पंढरपूरमध्ये असतात आणि पौर्णिमेला काला होतो, म्हणजे त्या सगळ्या उत्सवाची सांगता होते. तर पौर्णिमा ही ती नेमकी गुरुपौर्णिमा पण असते. आषाढ शुद्ध म्हणजे 15 ज्याला म्हणतो आपण, आषाढ पौर्णिमा, तो शुक्ल पक्षामधला शेवटचा दिवस असतो आणि त्या दिवशी चंद्र पूर्ण आकारामध्ये आपल्याला दिसतो. तर याच दिवशी नेमकी आपल्याकडे गुरुपौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. काय असते ती गुरुपौर्णिमा? तर त्या दिवशी गुरूंच्या बद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करायची. गुरुचं महत्त्व आपल्या भारतीय परंपरेमध्ये खूप आहे, आपल्याला कल्पना आहे. मी आणखी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तर तो दिवस असतो, त्या दिवशी लोक गुरूंची पूजा करतात. सुदैवानं मला माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले गुरु लाभले. म्हणजे ज्यांची ज्यांची कीर्तनं आपण ऐकतो ते गुरु समजायचे खरं तर. आणि असं माझं श्रवण खूप लहानपणापासून झालेलं आहे. आणि नंतर प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, विद्यापीठ, विशेषतः विद्यापीठामध्ये मला प्रोफेसर मराठे, प्रोफेसर बादलिंगे, प्रोफेसर सुंदरराजन असे खूप विद्वान लोक शिक्षक म्हणून मिळाले आणि ते सगळे गुरुच आहेत. मधल्या काळामध्ये कधी पखवाज शिकायचा प्रयत्न करा, कधी संगीत शिकायचा प्रयत्न करा, असे उद्योग करून झाले. बाबूराव डवरी, भूमकर गुरुजी हे पखवाजाच्या विद्येमधले, संगीताच्या विद्येमधले. अर्थात जरी मला त्याच्यात फारशी काही गती नसली तरी देखील मोठे गायक होते पूर्वीच्या काळामध्ये. मोहिते, वसंतराव मोहिते त्यांचं नाव. आणि पुढे मला असं वाटलं की आपण ध्रुपद शिकलं पाहिजे, म्हणून मी आणि माझा मित्र जो आज नाही आहे, यशवंत सुमंत, आम्ही मिळून सैदुद्दीन डागर साहेबांकडे ध्रुपदाची काही वर्ष तालीम घेतली. ते खूप गुरुतुल्य गुरु अशा प्रकारचे लोक होते. लहानपणी माझ्या पुढे आदर्श असायचा तो आचार्य आत्र्यांचा असायचा, मामासाहेब दांडेकरांचा असायचा. तर हे सगळे गुरु आहेत. आणि एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे यदु अवधूत संवाद, जो जो जयाचा घेतला गुण, तो केला गुरु म्या जाण. गुरुसे आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. प्रत्येकाकडं काहीतरी देण्यासारखं आणि प्रत्येकाकडनं काहीतरी घेण्यासारखं असतं. त्यामुळे दत्तात्रेयांनी 24 गुरु केले होते. त्याच्यामध्ये एक लोहकार सुद्धा होता, म्हणजे लोहार म्हणतो आपण तो. त्या तपशिलात जायचं नाही, परंतु अशा प्रकारे गुरुचं महत्त्व खूप आहे. आणि विशेषतः आपल्या परंपरेमध्ये कधी कधी त्याच्यामुळे तोटेही झाले की आपल्याकडची विद्या चांगल्या शिष्याला द्यायची. असं करत करत ते गुरु राहिले आणि शेवटपर्यंत त्यांना त्यांच्या पसंतीचा चांगला शिष्य मिळलाच नाही. त्यामुळं त्यांची विद्या ही त्यांच्याबरोबरच गेली. असे मलाही काही गुरु माहिती आहेत. ते काही सार्वजनिक चर्चा करण्याचा विषय नाही, पण असं आपल्याकडे झालेलं आहे. तर म्हणून आज गुरुपौर्णिमा असते. तर या वेळेला आपण गुरुच्या संबंधित संतांचे, विशेषतः वारकरी संप्रदायाचे काय विचार आहेत याचा थोडासा आढावा घेणाऱ्या अभंगाचं निरूपण करूयात असं मला वाटलं. आणि तो अभंग असा आहे: माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. पढिये देहभाव
पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवारावे. पडिये देहभाव पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे. योगक्षेम त्यांचा जाणे जडभारी, वाट दावी करी धरून या. पडिये देहभाव पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनी. पडिये देहभाव पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे. या 5 चरणांच्या अभंगामध्ये आपल्याला महत्त्वाचं चरण कोणतं आजच्या निरूपणाच्या दृष्टिकोनातून, की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. म्हणजे मी ज्या परमात्म्याची सेवा करतो, जे माझं उपास्य दैवत आहे, जे माझं आराध्य दैवत आहे म्हणजे श्री विठ्ठल, तो किती प्रेम करतो त्याच्या भक्तांच्यावरती, की तो देव तर आहेच परंतु तो गुरु पण होतो. देव तर आहेच पण तो गुरु सुद्धा होतो. म्हणजेच आपणची देव होय गुरु, आपणची देव आणि आपणची गुरु होतो. सहसा काय असतं की गुरु कोणतरी असतो, एक आपल्याला मिळतो आपल्या भाग्यानं, त्याची सेवा करतो आपण आणि त्या गुरुनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे उपदेशाप्रमाणे आपण देवापर्यंत जातो. आता इथे महाराज काय म्हणतायत की असा वेगळा गुरु करण्याची मला गरज नाही, आपणची देव होय गुरु. भक्तिभाव तुमचा तितका पराकुटीचा असेल तर देव स्वतःहून गुरु होऊन तुमच्या पुढे उभा राहतो असं महाराज सांगतात. म्हणजे हे देवाचं महत्त्व आहे, उपास्य देवतेचं आपल्या विठ्ठलाचं महत्त्व आहे की तो आम्हाला तोच गुरु होऊन पुढे आला. आता आपण जर पाहिलं वारकरी संप्रदायाची परंपरा कशी आहे, की ती मुळातली नाथ परंपरा आहे. आदिगुरु शंकरा, शंकरापासून चालत आलेली परंपरा श्री शंकर, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज, ही सलग परंपरा चालत आली. या परंपरेमध्ये काय असायचं की गुरु शिष्याला उपदेश करायचे, काही एक मंत्र द्यायचे आणि त्याप्रमाणे शिष्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही साधना वगैरे असेल ती करायची. हा साधारणपणे आत्तापर्यंतचा प्रघात. तर हे जे परमरहस्य नाथ परंपरेने जपलं होतं, तेव्हा ते 13व्या शतकाच्या दरम्यान गहिनीनाथांच्या लक्षात आलं की ज्या पद्धतीने आपण एका गुरुने एक शिष्य करायचा, सवलत म्हणून किंवा चांगले शिष्य मिळाले आणखीन तर 2-3 असायला हरकत नाही, मग त्यांनी तसंच करायचं पुढं. अशा प्रकारे आपण ही परंपरा आत्तापर्यंत जपली खरी, परंतु यापुढे ही परंपरा अशी कदाचित जपता येणार नाही, किंवा जरी जपता आली तरी ती एकूण समाजाचा विचार केला असता कमी पडेल. त्याने कळी कळीतूब होता, कारण हे युगच बदललेलं आहे, कळी आलेला आहे. आता त्या कळीचा अर्थ कसा लावायचा, त्या कलीचा अर्थ कसा लावायचा, वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत. कुणी शुद्ध आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघतं, कुणी सामाजिक दृष्टिकोनातून बघतं, कुणी राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा बघतं. प्राध्यापक नर फाटक यांनी ज्ञानदेवांचं चरित्र लिहिलेलं आहे, चरित्र आणि कार्य. तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्या काळात भारतामध्ये उत्तरेत यवनांचं आक्रमण होतं आलेलं. त्यांनी सगळा उत्तर भारत जिंकून घेतला होता आणि त्यांच्या धर्माचा ते प्रसार करत होते वेगाने, आणि हा संपूर्ण इथल्या संस्कृतीला, इथल्या धर्माला एक धोका निर्माण झाला होता. आणि अशा अवस्थेमध्ये कसं रक्षण करायचं धर्माचं, हा एक प्रश्न होता. तर त्यासाठी गहिनीनाथांनी ठरवलं की हा आत्तापर्यंत आपल्याला जो उपदेश मिळाला आहे तो सगळ्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि सगळ्यांच्यापर्यंत कसा पोहोचायचा, असं कानामध्ये उपदेश करून नाही पोहोचणार तो, मग तो सार्वत्रिक केला पाहिजे, तो सार्वत्रिक केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी निवृत्तीनाथांना आज्ञा दिली, ना आदिगुरु शंकरा पासोनी लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुते. हा जो बोध आम्हाला आत्तापर्यंत मिळाला आहे आपल्याला, तो घेऊन आघवा, कळी गिळतया जीवा, सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. सर्व प्रकारे तुम्हाला ज्या ज्या मार्गाने शक्य होईल त्या त्या मार्गाने तुम्ही धावा करा आणि हा उपदेश सगळ्यांच्यापर्यंत न्या, सगळ्यांना पोचवा. म्हणजे मग आता इथे 1-1 ज्याला म्हणतो आपण, 1-1 असा संबंध राहणार नाही.
तर एक आणि अनेक, तर मग एक आणि अनेक केव्हा असतं, कुठे असतं? आपण बघतो वारकऱ्यांच्या कीर्तनामध्ये असतं, निश्चितपणे असतं, प्रवचनामध्ये असतं पुष्कळ वेळेला. तर या पद्धतीने तुम्ही जे जे कोणी तुम्हाला तुमच्याकडे येतील ऐकायला त्यांना तो उपदेश करा, असं गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आधीच तव तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा बोलू, झाला जैसा वर्षा काळू, खवळणी मेघा. निवृत्तीनाथ आधीच कृपाळू होते आणि त्यांना परत गुरूंनी सांगितलं, म्हणजे जे हवं तेच सांगितलं खरं तर. त्यामुळं मग काय, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर असं म्हणतात की झाला जैसा वर्षा काळू, खवळणी मेघा. जसं जसं पावसाळ्यामध्ये मेघ खवळावा आणि त्यांनी प्रचंड वृष्टी करावी, अतिवृष्टी करावी, ढगफुटी म्हणतो आपण, तशा प्रकारची परिस्थिती निर्माण व्हावी, तशा प्रकारे त्यांनी त्या तितक्या उत्साहानं, तितक्या जोरानं, तितक्या जोमानं हा उपदेश केला, अनेकांना केला. लक्षात घ्या, म्हणजे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना तो जो काही गुरुपदेश केला असेल तो वेगळा, तो वेगळा. आता इथे काय सांगतायत की म्हणजे गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना जो गुरुपदेश केला असेल शक्तीची या कर्णकोहरी त्या पद्धतीने, तो वेगळा, म्हणजे ती पद्धत वेगळी. आता ते सगळ्यांच्या पुढे हे सगळं गौप्यधन जे आपलं आहे ते प्रगट करतायत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तिथे मी एक होतो, ते अनेकांनी ऐकलेलं आहे निवृत्तीनाथांचं निरूपण, मी त्यांच्यापैकी एक होतो, चातकासारखा होतो, आणि ते मी घेतलं आणि ते ग्रंथामध्ये बांधून मी तुमच्या पुढे ठेवलं. समाधी धन आपुले, गुरुजींनी मला जे त्यांचं समाधी धन दिलं, ग्रंथी बांधूनही मी तुम्हाला देतोय, ग्रंथी बांधून तुमच्या पुढे हे ठेवते, ती ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे तिथून हा सगळा उपदेशाचा पॅटर्न बदलला, त्याचं एक प्रकारचं सार्वत्रिकीकरण झालं. आणि म्हणून मग पुढच्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या सारखे लोक म्हणायला लागले की कसा असला पाहिजे उपदेशाचा आपला पॅटर्न, पद्धत कशी असली पाहिजे की मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. म्हणजे परंपरेमध्ये जे एका गुरुने एका शिष्याला उपदेश करायचा आणि मग तो शिष्य त्याची सेवा वगैरे करणार, मग वगैरे वगैरे, तशा प्रकारचा मुद्दा राहिला नाही इथे. याच्या उलट तुकोबा सांगतात की शिष्याची जो नेघे सेवा, मानी देवासारखे त्याचा फळे उपदेश. जो गुरु शिष्याला आपली सेवा करून देत नाही, उलट शिष्याची सेवा करतो, हे बा कसं मोठं परिवर्तन आहे, त्याचा फळे उपदेश. कारण काळ बदललेला आहे, लक्षात घ्या. बदलत्या काळानुसार आपल्याला आपल्या संकल्पना बदलाव्या लागतात, आपली पद्धत बदलावी लागते, आणि ती नेमकी गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी, निवृत्तीनाथांनी त्या काळात केली आणि पुढे वारकरी संप्रदायाने ती पूर्णपणे स्वीकारली. नामदेवरायांनी उदाहरणार्थ आपल्याला कल्पना आहे की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे उपदेशाचं जागतिकीकरण एक प्रकारचं असं म्हणू शकतो आपण, हे त्यांनी केलं. एका शिष्याला सांगायचा अशातला मुद्दाच नाही. आपण बघू शकता वारकरी कीर्तनाची जी पद्धत आहे, किती लोक तिथे येतात ऐकायला वगैरे. तर हा बदल त्यांनी घडवून आणला एकूण गुरुत्वाच्या कल्पनेमध्येच. आणि त्याच्यानंतर सुद्धा आता आपण पाहतो की वारकऱ्यांच्या मध्ये ज्याच्या हाताने आपण माळ घालतो तो एक गुरुच आहे, त्याच्याबद्दल पूज्यता बुद्धी असतेच असते, तो काही मुद्दा नाही. किंवा मधल्या काळात आता मी तुम्हाला सांगतो की हे जरी समजा तुकोबांनी सांगितलं तरी देखील आता तुकोबांना गुरु मानणारे लोक होतेच ना. ती जी परंपरा पुढे चालत आली, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर त्यांनी सच्चिदानंद बाबांना उपदेश केला, सच्चिदानंद बाबांनी विश्वंभरांना उपदेश केला, विश्वनाथांना उपदेश केला, मग राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुकाराम महाराजांनी बहिणाबाईंना उपदेश केला. आणि म्हणून बहिणाबाईंनी तुकोबारायांना श्रीगुरु म्हणूनच खूप त्यांची स्तुती केलेली आहे, त्यांची प्रार्थना केलेली आहे, वारंवार सांगितलेले आहे की त्यांच्यामुळं हे सगळं घडू शकलं. बहिणीचं भेटला तुका, महावाक्य झाले फुका, हे सांगितलेलं त्यांनी. सांगती ऐकती ते वैकुंठ लोक धावत जाते, ही फलश्रुती बहिणाबाईंनी सांगितली. नंतर तुकोबांच्या पश्चात निळोबाराय झाले. निळोबारायांनी तुकोबांची एवढी आराधना केली की तुकोबा त्यांना साक्षात प्रसन्न होऊन दर्शन दिलं, मग त्यांनी तुकोबांना गुरुस्थानी मानलं. ही परंपरा चालू आहे. पण व्यापक अर्थाने जर पाहिलं तर असं अजिबात नाही की तुकोबांनी निळोबांना उपदेश, बहिणाबाईंना उपदेश केला म्हणजे बाकीच्यांना केलं नाही का, तर ते करतच होते. आणि त्यातनं ज्याला जे आपल्या कुवतीप्रमाणे पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे, आपुलाल्या दैवे पिके भूमी,
पाऊस सर्वत्र पडतो, सारखा पडतो. बरड जमिनीवरती पडतो, सुपीक जमिनीवरती पडतो, बागायतीवरती पडतो, जिरायतीवरती सुद्धा पडतो निश्चितपणे. पण मग फरक कुठे येतो की त्या जमिनीचा जो मजदूर असतो, तिचा जो कस असतो, त्याप्रमाणे पीक येतं. कुठल्या जमिनीत कुठल्या प्रकारचं पीक येतं हे भूगोलाच्या पुस्तकात सांगायचे शिक्षक. तर सांगायचा मुद्दा असा आहे या ठिकाणी की मग शिष्य आपल्या अधिकाराप्रमाणे तो ग्रहण करतो आणि तो पुढे जातो. हे जे सार्वत्रिकीकरण आहे ते या संतांनी केलं. आता आपण इथे तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे वळणार आहोत. तुकाराम महाराज काय म्हणतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. तो बघा माझं दैवत कसं आहे, ते देव आहेच पण शिवाय ते गुरु होतं. तुकोबारायांना प्रार्थना समाजाच्या लोकांनी गुरु मानलं. रानडे, भांडारकर वगैरे सगळ्या लोकांनी. त्यांनी काही तुकोबांनी साक्षात उपदेश केलेला नव्हता समोर येऊन, जसं बहिणाबाईंना केला, कदाचित निळोबांना साक्षात्काराच्या माध्यमातून केला. पण त्यांनी तुकोबारांची गाथा हाच गुरु मानला. म्हणजे जसं तिकडे गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं, हे 10वे गुरु नानकदेवांच्या पश्चात शीख धर्माचे. तर म्हणाले आता इथून पुढे कुणी व्यक्ती गुरु नाही, मग ग्रंथ हाच गुरु. तसं गाथा ज्ञानेश्वरी हे गुरुच आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जरी इतरत्र काही जरी चालू असलं तरी जोग महाराजांनी काय केलं, जोग महाराजांनी असं कोणाला गुरु नाही केलं. ते सरळ आळंदीला गेले, माऊलींच्या समाधीवरती माळ ठेवली आणि ती माळ आपल्या हाताने आपल्या गळ्यात घातली आणि ते वारकरी झाले. म्हणजे एक ब्रेक त्याला म्हणतो आपण. आता तरीही आता हे जे फळ आहेत आमच्या वारकऱ्यांचे वेगवेगळे, तिथे तो जो असतो मालक चालक फळाचा तो गुरुच असतो. आणि त्याच्याबद्दल लोक खूप त्याला आदरानं वागवतात. जसं तुम्ही बघा की आजरेकरांचा फळ आहे, किंवा इकडे दादा महाराज सातारकरांच्याकडे गुरुचा महिमा खूप त्यांनी सांगितलेला आहे. या गोष्टी आहेत. पण आपण एकूण तात्विक भूमिकेचा जर विचार केला तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. तो गुरु पण होतो आणि तो देव तर आहेच. आणि मग बाकीच्या गोष्टी तुकोबाराय सांगतात. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागे पुढे उभा राहाय सांभाळीत, आलिया आघात निवारावे वगैरे वगैरे हे जे सांगतायत ना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे हा तुकोबांचा अनुभव आहे. आता हे तुकोबांना आणखीन कसं अनुभवाला आलं, तर तुकोबांची सगळी वचनं ही ना अनुभवाची आहेत. अनुभवे आले अंगात या जगात येत असे. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये म्हणजे जे काही गुरुत्व ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात शिल्लक होतं, नंतरही काही काळ ते तुकोबारांच्या काळापर्यंत त्याच्यामध्ये खूप भ्रष्टाचार आला. गुरुमार्गामुळे झाले सगळ्यांची वाटोळे असं म्हणायची तुकोबांच्यावरती वेळ आली. का वेळ आली तर 2 प्रकारचे लोक तिथं होते गुरुत्व मिरवणारे. एक म्हणजे अद्वैत वेदांत सांगणारे. ते काय सांगायचे की जीव हाच ब्रह्म आहे. आणि एकदा तसं सांगितलं की मग पुढचा प्रश्नच मिटतो, मग जीवानी देवाची भक्ती करायचा प्रश्नच उद्भवत नाही. देवभक्त पण हा जो व्यवहार आहे तोच खंडित होतो आणि ते तुकोबांना नको होतं. मग एकदा असाच कोणीतरी देहूमध्ये आला मनुष्य, मोठा महाराज पंडित विद्वान वेदांती, आणि सांगायला लागला वेदांत. तर तुकाराम महाराज देहूगाव सोडून बाहेर गेले काही दिवस. यादसाठी वनांतरा जातो सांडून या घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. माझी बुद्धी मला परमात्मा पाहिजे आहे, एवढा काम ज्याला म्हणतो आपण तो पाहिजे. निष्कामून चालणार नाही, काहीच नको असं नाही. परमात्मा हवा आहे, परमात्म्याचं प्रेम हवं आहे. आणि हे तर लोक काय करतात, हा व्यवहार खंडू पाहतायत. म्हणून यादसाठी वनांतरा जातो सांडून या घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ निधी भ्रम. म्हणून या लोकांच्या विरोधामध्ये तुकोबाराने सांगितलं की असले आम्हाला गुरु नकोय. इथे बोलून या काय व्हावा गुरु तरी जाय. असाच एक माणूस आला की मी गुरु आहे सांगायला, घ्या माझा उपदेश. तर महाराज म्हणाले की तू आम्हाला काय सांगतो बाबा, इथे बोलून या काय, तुला जर कोणाचं गुरु व्हायचं असेल तर तू इथून जा आणि दुसरं कुठलं तरी गिराईक शोध. आमच्या पुढे हे चालणार नाही, कारण आपणची देव होय गुरु. आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो देवच आमचा गुरु होईल, गुरु आहे. तर हा एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा काय माहिती का, त्या काळामध्ये, त्या काळात शाक्त पंथ खूप काय म्हणत त्याला जोरदारपणे पुढे येत होता. आणि तो वामाचारी अनाचारी अशा प्रकारचा पंथ होता. आणि तिथे
कोणाला तरी गुरु करायचं आणि मग त्या परमार्थाच्या नावाने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करायच्या, त्या काही तुकोबारायांना पसंत नव्हत्या आणि तुकोबारायांच्या काळातल्या अनेक लोकांना पसंत नव्हत्या. तुकोबांनी त्यांचा निषेध केलेला आहे. शाक्ताचं प्रकरणच आहे. नंतर रामदासांनी टीका केलेली आहे आणि तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई यांनी टीका केलेली आहे सगळ्या या अनाचारावरती शाक्तांच्या. तर अलीकडच्या काळात काही लोकांनी शाक्त पंथाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न वगैरे केला, पण ते काही खरं नाही आहे. त्यांची एक वेगळी पॉलिटिकल थिअरी होती, ती पुढे नेण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. मी त्यावेळेला त्याबद्दल काही म्हणालेलो आहे आणि ते खोडलेलं आहे सगळं. ते काय मला इथे सांगायची गरज नाही. परंतु हा दुसरा मुद्दा होता शाक्तांचा. तर मग अशा पद्धतीने जर गुरुत्व चालणार असेल तर मग काय त्याचा उपयोग? पण मार्गदर्शन तर कोणाच तरी पाहिजेच आहे. म्हणून ते म्हणतायत की तुम्हाला जर खरोखर आज असेल मनामध्ये, तुमची तीव्र इच्छा असेल, तो देव तुमच्या पुढे गुरुच्या रूपाने प्रगट होईल. आणि हे कोण सांगतंय? हे तुकाराम चरित्रकार महिपती बाबा सांगतायत. ते फार महत्वाचं आहे. अद्वैत शास्त्र नावडे त्यासी, म्हणून शरण न जाय सद्गुरुसी. तुकाराम महाराजांना ते शरण जात नव्हते सद्गुरूला, कारण त्यांना गुरु त्यावेळेचे जे अद्वैत शास्त्र सांगायचे ते आवडत नव्हतं. तर पुढे वाट पडेल आयशी गुरुभक्तीशी अवरोध. तर परमात्म्याच्या लक्षात मुद्दा असा आला की हे कदाचित आता तुकोबांची एक गोष्ट वेगळी आहे, त्यांचा तेवढा अधिकार आहे किंवा तेवढी त्यांची तीव्र इच्छा आहे, सगळ्यांची असेलच असं नाही. म्हणून एकदम असा हा पूर्णपणे व्यवहार नको थांबवायला. म्हणून परमात्म्यानं तसा एक विचार केला आणि तरी आपण धरून विप्रवेश. काय करायचं? पुढे वाट पडेल आयशी गुरुभक्तीशी अवरोध, एकच श्रेष्ठ आचरला जैसे जन पावनी वर्ते तैसे. म्हणून तरी आपण धरून विप्रवेश द्यावा तुकायाचा अनुग्रह, ऐसे म्हणून करुणा घण, शुभ मुहूर्त पाहिला सुदिन, माघ शुद्ध दशमी जाण, गुरुवार पूर्ण ते दिवशी. तुकोबारायांचा अभंग, माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. ध्यानात आणून पांडुरंग मूर्ती, तुका निद्रिस्त असता राती, स्वप्न देखील कैशारी जिथे सादर संती परिसिजे. तुकोबारायांना स्वप्न पडलं. इंद्रायणीचं हे स्वप्नात घडले सगळं. इंद्रायणीचं करुणी स्नान, देवळासे जात वैष्णवजन, हाती असती तुळशी पाने, तो मार्गी ब्राह्मण देखिला. हा ब्राह्मण त्यांनी पाहिला आणि त्याला तुकोबारायांनी दंडवत घातलं. तर काय झालं मग? तो ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बाबाजी चैतन्य यांचा वेश घेऊन, यांचं रूप घेऊन खुद्द पांडुरंग आलेला आहे. आणि मग त्यांनी काय केलं? त्याला तुळशीपान वाहिलं, त्या गुरूंना नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. मग संतुष्ट होऊन द्विजेवर तुकायाचे मस्तकी ठेविला कर, रामकृष्ण नाम सांगितला मंत्र, जगदुद्धार होतसे जेणे. आपणची देव होय गुरु, आवडीचा मंत्र सांगितलेला सोपा. हा सगळा इतिहास महिपती सांगतायत. आणि काय पुढे सांगतायत की राघव चैतन्य भक्त वैष्णव तयासी शरण चैतन्य केशव, बाबा चैतन्य माझे नाव, बाबाजी आपले सांगितलेले नाव, तुकयासी देव बोलिले, श्री पांडुरंगाचे उपासन, नको सोडू तयाचे चरण, मग संतुष्ट होऊन मने सद्गुरु कारणे विनवित. असं ते म्हणाले. आणि गुरूंना म्हणाले की आता तुम्ही मला उपदेश केला, अनुग्रह दिला, कृतज्ञ आहे, आता घरी चला, मी तुम्हाला भोजन देणार आहे. तर त्याप्रमाणे गुरु म्हणाले ठीक आहे, मी येतो, शिदा देतो तुम्हाला, तुमच्या हाताने तुम्ही स्वयंपाक करा हवा तसा आणि पोटभर जेवा. तर ते म्हणाले की मला एक पावशेर तूप लागेल, भोजनामागती तूप पावशेर. तुकोबाराय त्याप्रमाणे गेले घरी आणि जिजाबाईंना सांगितलं की असे असे गुरु आहेत आणि त्यांना जेवण शिदा द्यायचा आहे स्वयंपाकाचा, तर पावशेर तूप द्या. तर जिजाबाईंना ते काही पटलं नाही. हे रोज कोणाला तरी घेऊन येतात, त्यांना जेवायला घालतात, त्यांच्यापैकीच कोणतरी असेल म्हणून त्यांची थोडीशी चकमक झाली, थोडक्यात मुद्दा सांगायचं म्हणजे असा. आणि तरी देखील त्याच्यात वेळ गेला आणि तरी त्याने आता शेवटी दिलंच. ते घेऊन ते आले. तोपर्यंत श्रीगुरु बाबाजी चैतन्य म्हणजे खुद्द पांडुरंग निघून गेले होते. तिथे तुकाराम महाराज काय सांगतात, तो शब्द वापरतायत. काय झालं तिथे माहिती आहे का? की काय झालं? घरी कलह वाढीला थोर, यास्तव देव गेले. कलह शब्द आहे. आणि तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे ना, सद्गुरुराय कृपामध्ये गेली परी नाही घडली सेवा काही, सापडविली वाटे जाता गंगे स्नाना, मस्तकी तो दाना ठेविला कर, भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काही कलहे उपजला अंतर आहे, म्हणून या काय त्वरा झाली. त्या कलहामुळं
हा दुरावा निर्माण झाला की काय, म्हणून तुम्ही निघून गेला की काय, असं तुकोबाराय खेद व्यक्त करतात. कलह असा शब्द आहे. तो चुकीने पुढे कळे पाठ झाला, काही कळे उपजला अंतर आहे, तो चुकीचा पाठ आहे. योग्य पाठ पाहायचा असेल तर संताजीची वही बघा, काही कलहे उपजला अंतर आहे. ते कलहे शब्द ते कल्हे असं लिहितात, तो ल पूर्ण करत नाहीत. आणि तो ल जो आहे ना पूर्वीच्या, आत्ताचा जो ल आहे तो पूर्वी नसायचा. म्हणजे त्या काळची जी काय म्हणूयात त्याला आपण लिखाणाची पद्धत होती आपल्या देवनागरीच्या महाराष्ट्रातल्या. तर आज आपण जसा ळ काढतो, कमळातला ळ, तो म्हणजे ल, तो ल असा वाचायचा. आणि जेव्हा ळ लागतो आपल्याला खरोखरचा कमळ ळ, तर मग तो ळ आणि ळच्या खाली असं टाळं मारायचं. तर ते प्रत्यक्षामध्ये आजचा ळ आहे अर्धा, तर तो वाचायचा ल म्हणजे कल्ले म्हणजे कलहे, पण लोकांना वाटलं ळच आहे आणि त्यांनी कळले वाचलं. आणि कळलेला तर काय अर्थ नाही, म्हणून त्यांना वाटलं कदाचित कळे असेल. अनावश्यक हलंत अनावश्यक करून टाकलं त्यांनी सगळा. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की काही कलहे उपजला अंतर आहे म्हणून एक त्वरा झाली. परंतु पांडुरंगाचं काम झालं होतं की तुकोबारायांना उपदेश करायचा. आणि कुठेतरी एक गुरु आहेत समाजामध्ये, कदाचित अशा पद्धतीने अराजक माजेल, मग कुणी कोणाला विचारणार नाही असं व्हायला नको. लोकसंग्रह नावाची जी गोष्ट आहे त्यासाठी आवश्यक आहे, म्हणून एक औपचारिकपणा म्हणून विठ्ठलानं ती गोष्ट केली. ते आपणची देव होय गुरु. अशा प्रकारे आपल्या या सगळ्या वारकऱ्यांच्या संप्रदायामध्ये गुरुला जे महत्त्व आहे ते असं एक पूज्यता बुद्धी आहे, आदर बुद्धी आहे. खूप म्हणजे आता खुद्द माऊलींनी सांगितलं आणि त्याप्रमाणे दादा महाराज सातारकरांनी आपलं वर्तन केलं. काय म्हणाले माऊली, गुरुचा मी किती भक्त आहे, काय काय करू शकेन. शरीर जे पंचमहाभूतात्मक आहे त्यातला प्रत्येक अंश मी गुरुच्या भक्तीसाठी वापरीन. ये शरीरीचे माती मिळविन ते एक क्षिती, जेथे श्रीचरण ठाती श्री गुरुचे. ज्या मातीमध्ये मातीला श्री गुरूंचे चरण लागलेले आहेत, श्री गुरु उभे होते, तिथे त्या मातीत मी ये शरीरीची माती मी मिळवीन. महत्वाची गोळी आहे. आणि त्याच्याकडे लक्ष गेलं दादा महाराज सातारकरांचं. आणि दादा महाराज म्हणाले की अरे आपले गुरु कोण, तर आपले गुरु म्हणजे खुद्द माऊलीच ज्ञानेश्वर महाराज. आणि त्यांची माती जिथे लागली, त्यांचे चरण जिथे लागले त्या मातीला, ती आळंदीची माती आहे, त्यामुळे त्या मातीत आपला देह मृत्यूच्या नंतर मिळवायचा, आपली माती त्या मातीत मिळवायची. म्हणून दादा महाराजांनी सांगितलं की मी गेल्यानंतर माझं धर्मशास्त्राप्रमाणे दहन करू नका, तर तिथे माझं दफन करा. त्यामुळं त्यांच्या शरीराचं जिथे दफन केलेलं आहे. ही केवढी बुद्धी आहे गुरुत्वाबद्दलची, गुरुबद्दलची पूज्यता बुद्धी केवढी आहे. पण ते गुरुही तसे होते आणि ते शिष्यही तसे होते. मुद्दा कसा येतो की तशा प्रकारचे गुरु मिळत नाहीत. मग लबाड गुरु असतात ते बोळ्या बावड्या शिष्यांना एक्सप्लॉइट करतात. ते होऊ नये म्हणून वारकरी संप्रदायाचा सार्वत्रिक मार्ग आहे किंवा गुरुचं महत्त्व आहे, पण एका मर्यादेपर्यंत. आणि सुदैवाने तुम्हाला तेवढ्या अधिकाराचा गुरु मिळाला तर भाग्यवान आहात तुम्ही, यापेक्षा जास्त तुम्ही जाऊ शकता. पण इरवी महाराज म्हणतील की नाही, तुम्ही ईश्वरावरती निष्ठा ठेवा, त्याची भक्ती करा, तो तुम्हाला मार्ग दाखवेल, तो तुम्हाला मार्ग दाखविल. म्हणून ते प्रार्थना समाजाचे लोक वगैरे जे म्हणायचे ना की हा कसा आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगते, चालविसी हाती धरून या. हा आपल्या हाताला धरून चालणारा आहे, परमात्मा आहे. आता तो परमात्मा आपल्याला मिळेल का, मिळू शकेल. किंवा जर नाही मिळालं तर कोणाच्या हाताला धरून चालायचं, तर ते म्हणतात आमच्याकडं तुकोबारायांच्यासारखे गुरु आहेत, जे खरं तर जगद्गुरू आहेत. आणि ते आम्हाला मार्ग दाखवतात, आमच्या हाताला धरून आम्हाला परमात्म्यापर्यंत नेतात. आम्ही जर मार्गात ठेच लागली, पडलो, अडखळलो तरी उचलतात, विचारतायत काही लागलं का, काही हवं का, असे ते आमच्याकडं आहेत. त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारे कुठला तरी असा लौकिकला गुरु शोधून आणायचा आणि कसंही करून काही त्याच्यासाठी नको त्या गोष्टी करायच्या याची गरज आम्हाला नाही. अशा प्रकारचा हा वारकऱ्यांचा गुरु विचार आहे. आणि हे विचाराच्या वारीमध्ये सांगणं मला आवश्यक वाटलं म्हणून मी ते सांगितलं. धन्यवाद.